नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे। नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वणी रोडवर मोटरसायकल आणि अल्टो कार यांच्यात जबरदस्त धडक झाली। या धडकेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व मृत व्यक्ती कोशिंबे, देवठाण आणि सारसाळे येथील रहिवासी होते। अल्टो कार मधील गुर्डे कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे गेले होते। यानंतर परत दिंडोरीतील सारसाळे या ठिकाणी परतत असताना हा अपघात घडला। यावेळी अल्टो कार आणि मोटरसायकल यांच्यात जबरदस्त धडक झाली। ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या बाजूला असलेल्या काचेचा चक्काचूर झाला। यानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली। गाडीतील व्यक्तींना बाहेर पडता न आल्याने आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे। या प्रकरणी दिंडोरी पोलीस पुढील तपास करत आहे। या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष कैलास मावळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले।